हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण गॅसेस लॉज बघितले होते. बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ. ओके, असे टोटल 4 लॉज आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले. आता त्या 4ही लॉजशी रिलेटेड आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे तो बघायचा आहे, आयडियल गॅस इक्वेशन. ओके, आयडियल गॅस इक्वेशन हा टॉपिक आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचा आहे. जे काही आपण गॅसेस लॉज बघितले त्याच्यापैकी बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ या 4 लॉपैकी 3 लॉ यूज करून आपण हे आयडियल गॅस इक्वेशन बनवणार आहोत. तर आयडियल गॅस इक्वेशनवरती आपल्याला न्यूमेरिकल्स वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात, विचारले जातात. तर तो जो आयडियल गॅस इक्वेशन जे आहे ते आपण आता डिस्कस करू. बघा, अ गॅस दॅट फॉलोज स्ट्रिक्टली ऑल 3 लॉज, बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड ॲव्होगाड्रोज लॉ. द गॅस दॅट फॉलोज स्ट्रिक्टली द 3 लॉज. मग कुठले कुठले ते 3 लॉ फॉलो करतो गॅस? बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड ॲव्होगाड्रोज लॉ इज ॲन आयडियल गॅस. जो गॅस हे 3 लॉ फॉलो करतो, मग त्याच्यामध्ये बॉईल्स लॉ असेल, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. चार्ल्स लॉ असेल, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. अँड ॲव्होगाड्रोज लॉ असेल, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. ओके, तो गॅस कसा असतो? आयडियल गॅस असतो. ठीक आहे. दीज 3 लॉज कंबाईन मॅथमॅटिकली टू ऑप्टेन आयडियल गॅस इक्वेशन. मग आपण काय करणार आहोत? हे जे 3 लॉ आहेत या तिघी लॉला काय करणार आहोत? एकत्र करणार आहोत. कशासाठी? आयडियल गॅस इक्वेशन बनवण्यासाठी. ठीक आहे. मग आयडियल गॅस इक्वेशन बघू आता आपण. बघा, व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन? अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ, बॉईल्स लॉ तर आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, दॅट इज प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे जसं प्रेशर वाढेल तसं व्हॉल्यूम काय होतो? गॅसचा कमी होतो. According to Charles' law, volume is directly proportional to temperature at constant pressure and amount of gas. Volume is directly proportional to temperature. जर टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम पण वाढतं, म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके. अँड Avogadro's law, at constant pressure and temperature, volume of a gas is directly proportional to number of moles of gas. जेवढे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस जास्त असतील तेवढं व्हॉल्यूम पण काय असतं? जास्त असते. ओके. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर. असे 3 लॉज आपण एकत्र केले. बघा आता, कंबायनिंग ऑल द 3 अबोव मॅथमॅटिकल इक्वेशन वी गेट अ न्यू इक्वेशन. या तिन्ही लॉला जर एकत्र केलं तर आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटतं. काय? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, टेम्परेचर अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ओके. व्हॉल्यूम कसं असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस अकॉर्डिंग टू अवोगाड्रोज लॉ, आणि व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, अँड व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ. बरोबर. मग तिघी लॉ आपण एकत्र केलं तर आपल्याला जे मॅथमॅटिकल रिलेशनशिप भेटते ती कोणती भेटते? व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी, दॅट इज प्रेशर. ओके. मग बघा, कन्वर्टिंग दिस प्रोपोर्शनॅलिटी इन टू ॲन इक्वेशन बाय इंट्रोड्युसिंग अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी वी गेट. आपण इथे काय करू आता? कॉन्स्टंट घेऊ. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कुठला घेतला जातो मग गॅससाठी? तर गॅसेससाठी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज केला जातो स्टुडंट, आर. कॅपिटल आर इज कॉल्ड ॲज गॅस कॉन्स्टंट. बघा, मग गॅस कॉन्स्टंटला इथे डिनोट केलं आपण. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होतं प्रेशरला. आता इक्वल टू केलं आपण. मग इक्वल टू केलं तर मग काहीतरी कशाने कॉन्स्टंट व्हॅल्यूने मल्टिप्लाय करावं लागेल ना त्या ब्रॅकेटला, एन टी अपॉन पीला. मग तिथे आपण गॅस कॉन्स्टंटने काय केलं? मल्टिप्लाय केलं. आर इज अ गॅस कॉन्स्टंट. ओके. ऑन रिअरेंजिंग द अबोव इक्वेशन वी गेट, जर ह्या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं तर आपल्याला एक नवीन इक्वेशन तयार झालेलं भेटतं, आणि ते इक्वेशन असतं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. बघा, ह्या पीला आपण इकडे घेऊन आलो मल्टिप्लिकेशनमध्ये. मग कसं इक्वेशन तयार झालं? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. इथं खाली लिहिलेलं आहे बघा इक्वेशन मी, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस इक्वेशन. ओके. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हे रिलेशनशिप लक्षात ठेवायची. ह्या इक्वेशनलाच आपण काय म्हणतो? आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल म्हणजे काय? ज्याला आपण एक बेस धरतो. मग जो गॅस हे 3 लॉ ओबे करतो. कुठले कुठले 3 लॉ? बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अवोगाड्रोज लॉ. त्या टाईपच्या गॅसेसला आपण काय म्हणतो? आयडियल गॅसेस म्हणतो. ओके. मग आयडियल गॅस इक्वेशन काय बनतं या 3 लॉचा यूज करून? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, वेअर पी इज प्रेशर, व्ही इज व्हॉल्यूम, एन इज नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, आर इज गॅस कॉन्स्टंट अँड टी इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके. मग बघा आता नेक्स्ट स्लाईडवरती हे झालं तुमचं आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन बघायला सुरुवात केली आपण आता. बरोबर. बघा, हे खोडतो मी 1 मिनिट आणि पुढच्या स्लाईडवरती जाऊ आपण आता. पुढच्या पेजवरती आपल्याला आता काही रिलेशनशिप दिलेले आहेत डेन्सिटीसोबत, मोलर माससोबत.
ते आपण आता डिस्कस करू. ठीक आहे. बघा, मग हे जे 3 व्हॅरिएबल आपण आता बघितले, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, या 4 व्हॅल्यूपैकी समजा आपल्याला 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत एखाद्या गॅसबद्दल. समजा न्यूमेरिकलमध्ये कसं विचारतात तुम्हाला ते सांगतोय. प्रॉब्लेम जे येतात त्याच्यावरती, आयडियल गॅस इक्वेशनवरती, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 3 क्वांटिटी दिल्या जातात. एक तर प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस देतील आणि टेम्परेचर कॅल्क्युलेट करायला लावतील, किंवा 4पैकी कुठल्याही 3 प्रॉपर्टीच्या किमती तुम्हाला दिल्या जातील आणि एका प्रॉपर्टीची किंमत तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली असेल. मग त्यावेळेस कुठलं इक्वेशन वापरायचं, तर आयडियल गॅस इक्वेशन वापरायचं. बघा, मग इफ 3 व्हॅरिएबल्स आर नोन, फोर्थ कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग दिस इक्वेशन. कुठलं इक्वेशन? PV इज इक्वल टू NRT. ओके. Here in this equation, R is a gas constant. The value of R is same for all gases. कॉन्स्टंट आहे म्हटल्यावरती सगळ्या गॅसेससाठी R ची व्हॅल्यू कशी असेल? कॉन्स्टंट असेल. ओके. मग ती व्हॅल्यू काय असते ते बघायचं आहे. दिस R इज कॉल्ड एज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. कारण सगळ्या गॅसेससाठी R ची व्हॅल्यू कशी असते? कॉन्स्टंट असते, सेम असते. ओके. दॅट्स वाय दिस R इज कॉल्ड एज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. म्हणजे सर्व प्रकारच्या गॅसेससाठी या R ची किंमत कशी आहे? कॉन्स्टंट आहे. मग ती व्हॅल्यू कुठली आहे? तर ती खाली दिली आहे बघा आपल्याला. R इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल, और 8.314 जूल परचं साईन दिलं मी, केल्विन पर मोल. ओके. R इन लिटर ॲटमॉस्फिअर. लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये त्याची व्हॅल्यू काय असते हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे, बट मी इथं कॅल्क्युलेशन घेतलं नाही. मेन ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे ती गोष्ट फक्त मी इथे मेन्शन केलेली आहे. R इज इक्वल टू 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. बघा, डेसिमीटर क्यूबलाच आपण लिटर म्हणतो. ओके. ATM जे आहे ते प्रेशरचं युनिट आहे. डेसिमीटर क्यूब ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. केल्विन टेम्परेचरचं युनिट आणि मोल नंबर ऑफ मोल्सचं युनिट. ओके. मग ह्या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्यात आपल्याला. जर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना जूल पर केल्विन पर मोलमध्ये पाहिजे असेल व्हॅल्यू तर 8.314, आणि जर लिटरमध्ये पाहिजे असेल लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोलमध्ये तर 0.082 इथपर्यंत जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तो पुढचा 1 विसरलात तरी चालेल. 0.082. ओके. आणि वरती काय 8.314 जूल पर केल्विन पर मोलमध्ये, आणि लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये 0.0821. ओके. मग बघा, आपल्याला आता ह्या आयडियल गॅस इक्वेशनवरून पुढच्या काही रिलेशनशिप बघायच्यात. मोलर माससोबतचं रिलेशन पहिल्यांदा दिलेलं आहे आपल्याला. एक्सप्रेशन फॉर मोलर मास. ओके. मग बघा काय दिलं एक्सप्रेशन आपल्याला. आयडियल गॅस इक्वेशन कॅन बी यूज टू डिटरमाइन मोलर मास ऑफ कंपाऊंड. आयडियल गॅस हे जे इक्वेशन आपण बघितलं आता, आयडियल गॅस इक्वेशन, या इक्वेशनचा यूज करून आपल्याला एखाद्या गॅसचं मोलर माससुद्धा कॅल्क्युलेट करता येतं. मग ते कसं कॅल्क्युलेट करणार, तर ती रिलेशनशिप बघा आपल्याला डिराईव्ह करून दिलेली आहे. मग आयडियल गॅस इक्वेशन घेतलं पहिल्यांदा, PV इज इक्वल टू NRT, जे आपण वरती डिराईव्ह केलं बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रोज लॉ वापरून जे आपण आयडियल गॅस इक्वेशनवरती बघितलं, त्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला आता मोलर माससोबत रिलेशनशिप बघायची आहे. बरोबर. मग मोलर मासची काय रिलेशनशिप असेल त्याच्यासोबत बघा. मग आयडियल गॅस इक्वेशन घेतलं सुरुवातीला, PV इज इक्वल टू NRT. पुढे बघा, आता ह्या इक्वेशनला जर आपण फोड केली थोडीशी, तर Nसाठी हे इक्वेशन कसं बनेल. दिस इक्वेशन गेट कन्वर्टेड फॉर N इज इक्वल टू हा RT टर्म तुमची ह्या साईडला येऊन जाईल भागाकारामध्ये. मग काय होईल, PV अपॉन RT. N इज इक्वल टू PV अपॉन RT. बरोबर. तुमचं Nला राहू दिलं त्याच साईडला आणि RTला या साईडला घेऊन आलो भागाकारामध्ये. ओके. मग PV अपॉन RT झालं. मग त्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. बट फॉर गिवन मास ऑफ अ गॅस N इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतो आपण, गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मासला स्मॉल एमने रिप्रेझेंट केलं आहे आणि कॅपिटल एमने मोलर मास रिप्रेझेंट करतो आपण. बरोबर. मग Nची व्हॅल्यू काय असते, स्मॉल n इज इक्वल टू दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू गिवन मास ऑफ अ गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ अ गॅस. ओके. मग जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय भेटतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस भेटतो. मग बघा, यांची किंमत आता आपण तिथे ती पुट करू, M अपॉन M, स्मॉल m अपॉन कॅपिटल M. ओके. मग ती व्हॅल्यू पुटअप केल्यावरती काय भेटतं बघू. मग बघा, यांच्या ठिकाणी आता हा जो N दिसतो इक्वेशन 1मध्ये तुम्हाला, N त्या ठिकाणी काय केलं आपण, M अपॉन M केलं, स्मॉल m अपॉन कॅपिटल M, म्हणजे गिवन मास अपॉन मोलर मास इज इक्वल टू PV अपॉन RT. ओके. मग बघा, आता इथे आपल्याला मोलर माससाठी रिलेशनशिप पाहिजे ना. मग मोलर मास आपल्याला भेटलं इथे. मग मोलर मासला काय करू आपण, आता राईट साईडला घेऊन जाऊ मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि तिकडची जी टर्म आहे तिकडे इन्व्हर्स होऊन जाईल. मग काय भेटेल आपल्याला फायनल इक्वेशन. बघा, ही जी टर्म आहे स्मॉल mला आपण इथे घेऊन जाऊ वरती,
न्यूमरेटरमध्ये, आणि ही जी टर्म आहे ही डिनॉमिनेटरमध्ये येईल आणि इकडची टर्म न्यूमरेटरमध्ये जाईल. म्हणजे काय इक्वेशन भेटेल, मोलर मास इज इक्वल टू गिवन मास इंटू गॅस कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर डिवाइड बाय प्रेशर इंटू व्हॉल्यूम. ओके, मग ह्या रिलेशनशिपचा यूज करून तुम्ही कुठल्याही गॅसचं मोलर मास कॅल्क्युलेट करू शकता बाय युझिंग आयडियल गॅस इक्वेशन. ओके, म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन दिलेलं असेल, आयडियल गॅस इक्वेशनमधले एखादी टर्म नसेल दिलेली, ती टर्म तुम्ही कॅल्क्युलेट कराल आणि त्याच्यानंतर मग हे इक्वेशन वापरून तुम्ही मोलर माससुद्धा कॅल्क्युलेट करू शकाल गॅसचं. ओके, मग बघा समजलं का तुम्हाला काय केलं आपण या ठिकाणी, आयडियल गॅस इक्वेशनचा यूज केला आणि मोलर माससोबतचं रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली त्या आयडियल गॅस इक्वेशनचा यूज करून. ओके, बघा मी खोडतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला काही अडचण असेल तर समजावून सांगतो. बघा पुन्हा एकदा आपण एक्सप्लेन करू हे सर्व रिलेशनशिप. सुरुवातीला काय केलं आपण याच्यामध्ये, आयडियल गॅस इक्वेशन घेतलं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आपल्याला माहिती आहे जर यनसाठी ह्या इक्वेशनला आपण डिराईव्ह केलं तर यनसाठी काय होईल, हा आर टी तुमचा लेफ्ट साईडला येईल, आर टी जो आहे हां बरोबर, आर टीला लेफ्ट साईडला घेऊ, डिनॉमिनेटरमध्ये पी व्ही अपॉन आर टी होईल आणि एन इज इक्वल टू पी व्ही अपॉन आर टी इक्वेशन भेटलं आपल्याला. बरोबर, मग एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस म्हणजे काय, गिवन मास ऑफ अ गॅस डिवाइड बाय मोलर मास ऑफ अ गॅस. इथं लिहिलं आहे बघा कोपऱ्यामध्ये, एन इज इक्वल टू यम अपॉन यम, गिवन मास अपॉन मोलर मास. ओके, मग ती जी किंमत आहे यांची ती आपण या ठिकाणी पुट करू आता. मग ती व्हॅल्यू पुट केल्यावर काय भेटलं आपल्याला इक्वेशन पुढे बघा, यम अपॉन कॅपिटल यम इज इक्वल टू पी व्ही अपॉन आर टी. बरोबर, मग आता कॅपिटल यमची किंमत आपल्याला पाहिजे ना, मोलर मास. मग मोलर मासची किंमत आपण काय केलं, मग याला इकडे घेऊन गेलो न्यूमरेटरमध्ये. ही जी टर्म आहे हिचा इन्व्हर्स होऊन ती राईट साईडला घेऊन घ्या. ओके, म्हणजे काय भेटेल आपल्याला इक्वेशन, यम इज इक्वल टू गिवन मास इंटू गॅस कॉन्स्टंट आर इंटू टेम्परेचर डिवाइड बाय, ही टर्म इकडे खाली आली ना तुमची पी व्ही, म्हणजे काय भेटेल, प्रेशर इंटू व्हॉल्यूम. सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन मोलर मास ऑफ अ गॅस अँड टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम अँड गिवन मास. ओके, मग बघा कंबाईन गॅस लॉ दिलेला आपल्याला बाजूला. कंबाईन गॅस लॉ काय सांगतो, अकॉर्डिंग टू कंबाईन गॅस लॉ आपल्याला इक्वेशन माहिती आहे, आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ओके, मग जर आपण समजा नंबर ऑफ मोल्स तुमचे कॉन्स्टंट आहेत, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस कॉन्स्टंट आहे आणि आर तर तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंटच असतो. आरची व्हॅल्यू काय घेतो आपण, 8.314 जूल पर केल्विन पर मोल घेतो, किंवा मग लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल घेतो. बरोबर, मग ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे गॅस कॉन्स्टंटची, यांची व्हॅल्यू पण समजा कॉन्स्टंट असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस पण कॉन्स्टंट असेल आणि तुम्हाला इनिशियल टेम्परेचर प्रेशर दिलं असेल आणि फायनल टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम दिलेला असेल. बरोबर, मग त्यावेळेस तुमचं जे आयडियल गॅस इक्वेशन बनतं ते कसं बनतं बघा. आयडियल गॅस इक्वेशन तुमचं कसं बनतं त्यावेळेस, एक मिनिट समजावून सांगतो बघा. हे बघा इथे कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे कंबाईन गॅस लॉ. मी हा तुमचा आयडियल गॅस इक्वेशन इथे, त्याला जर आपण डिराईव्ह केलं फॉर, जर तुमचं एन आणि आर कॉन्स्टंट असेल तर टीला आपण ह्या साईडला घेऊन जाऊ, डिवायडेशनमध्ये येईल तो पी व्ही अपॉन टी इज इक्वल टू एन आर. एन आर काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे. बरोबर, मग जर दोन कंडिशन दिलेल्या असतील तुम्हाला, इनिशियल टेम्परेचर प्रेशर, फायनल, जर तुम्हाला दोन कंडिशन दिल्या असतील, इनिशियल टेम्परेचर प्रेशर आणि फायनल टेम्परेचर प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम, डबल व्हॅल्यू दिलेल्या असेल तर त्यावेळेस मग तुम्ही कुठलं रिलेशनशिप वापरता, आपल्याला तर माहिती आहे पी व्ही अपॉन टी ही टर्म आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते आणि एन आरची टर्म समजा कॉन्स्टंट असते. जर एकच गॅस दिला आणि त्याची इनिशियल फायनल कंडिशन दिलेली आहे तुम्हाला, सुरुवातीचं प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम आणि नंतरचं प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम, त्यातलं एक काहीतरी कॅल्क्युलेट करायला लावलेलं असतं तुम्हाला. टोटल 6 टर्म बनतात ना त्या, इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम. बरोबर, आणि इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर. बरोबर, अशा टोटल 6 टर्म बनतात. एन तर कॉन्स्टंट आहे तुमचा, एनची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, आणि गॅस कॉन्स्टंटच व्हॅल्यू असते त्याची. बरोबर, मग त्या 6 टर्मपैकी एक कुठली तरी टर्म तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावलेली असते, इनिशियलची किंवा फायनलची. ओके, मग ते प्रेशर असेल किंवा टेम्परेचर असेल किंवा व्हॉल्यूम असेल. मग त्यावेळेस कुठलं रिलेशनशिप वापरतो आपण आयडियल गॅस इक्वेशनला डिराईव्ह करून, हा कंबाईन गॅस लॉ वापरतो. कंबाईन गॅस लॉ म्हणजे ज्या काही स्टेट असतील तुमच्या, इनिशियल स्टेट, फायनल स्टेट, यांना एकत्र करता येतं आपल्याला ह्या इक्वेशनचा यूज करून. कुठलं इक्वेशन, कंबाईन गॅस लॉ. म्हणजेच आयडियल गॅस इक्वेशनच आहे, फक्त त्याला काय केलं आपण, थोडंसं डेव्हलप केलं. आपल्याला त्याच्यासाठी त्याचं जास्त ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे म्हणून त्याला थोडंसं डिराईव्ह केलं त्या इक्वेशनला. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू
P2V2 upon T2. ओके, दिस लॉ इज कॉल्ड ॲज कंबाईन गॅस लॉ. आपल्याला मोस्टली जे न्यूमेरिकल सॉल्व करावे लागतात ते ह्या लॉचा यूज करून सॉल्व करावे लागतात. ओके, बघा नेक्स्ट पेजवरती जाऊ आपण आता. आता पुढे बघायचं आपल्याला, जसं मोलर माससोबत आपण रिलेशनशिप बघितली किंवा आयडियल गॅस इक्वेशनचा यूज करून आपण मोलर मासची रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली, तसं आता इथे आपल्याला रिलेशन बघायचं आहे. रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मोलर मास अँड प्रेशर. कोणाकोणाचं रिलेशन बघायचं आपल्याला? डेन्सिटीचं, मोलर मासचं आणि प्रेशरचं, by using this ideal gas equation. Okay, ideal gas equation can be expressed in terms of density as follow. मग आता डेन्सिटीचं आपल्याला रिलेशन बघायचं आहे प्रेशर, व्हॉल्यूम आणि मोलर माससोबत. ओके, मग आयडियल गॅस इक्वेशन घेतलं सुरुवातीला, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ओके, मग ह्या आयडियल गॅस इक्वेशनला घेतलं आपण. आता खाली बघा, त्याला डिराईव्ह केलं. जसं आपण मोलर माससोबत रिलेशनशिप बघताना त्या लॉला डिराईव्ह केला होता आपण आयडियल गॅस इक्वेशनला, जसं डिराईव्ह केलं होतं तसं इथेही डिराईव्ह केलं आहे. बघा, मग डिराईव्ह केलं आहे तर कसं डिराईव्ह केलं आहे? एन अपॉन व्ही, तो जो काही तुमचा व्ही आहे त्याला राईट साईडला घेतला, मग काय होईल? एन अपॉन व्ही होईल. आणि या आर टीला या साईडला घेतला म्हणजे काय होईल? पी अपॉन आर टी. काय केलं नेमकं बघा, करून दाखवतो तुम्हाला. हा जो तुमचा एन आहे त्याच्या खाली आपण काय केलं? ह्या व्हीला घेतलं, एन अपॉन व्ही झाला. आणि हा जो आर टी, ह्या आर टीला इकडे घेऊन गेलो पीच्या खाली, पी अपॉन आर टी. मग आपल्याला हे रिलेशन भेटलं, एन अपॉन व्ही इज इक्वल टू पी अपॉन आर टी. राईट. मग आपल्याला माहिती आहे की एनची किंमत काय असते? हा जो एन आहे, स्मॉल एन, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण? गिवन मास अपॉन मोलर मास, स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. हा एम कसा आहे? स्मॉल आहे. गिवन मास अपॉन मोलर मास. ओके, मग त्या रिलेशनचा यूज करून आपण काय करू? आता बघा, ती किंमत आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करू आणि डेन्सिटीसोबतचं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू. ओके, बघा मग, बट वी नो दॅट एन इज इक्वल टू स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. ऑन सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यू वी गेट, हे जे वरचं इक्वेशन होतं त्याच्यामध्ये काय करू आपण? एनच्या ठिकाणी ती व्हॅल्यू पुटअप करू, एम अपॉन कॅपिटल एम. मग बघा, एनची किंमत काय करणार आपण? ही जी एनची किंमत आहे याच्या ठिकाणी काय करू आपण आता? एम अपॉन एम टाकू, स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. आणि खाली व्ही तर ऑलरेडी आहेच तुमचा, आणि या साईडला काय? पी अपॉन आर टी. ती किंमत सबस्टिट्यूट केली ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ह्या कंडिशनला काय घेतलं आपण? टेम्परेचर कसं पाहिजे तुमचं? कॉन्स्टंट पाहिजे. तर टेम्परेचर कॉन्स्टंट नसेल तर तुमचं प्रेशर चेंज होईल, व्हॉल्यूम चेंज होईल ना, त्याच्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवावं लागतं. मग आपल्याला हे रिलेशन भेटलं, एम अपॉन एम व्ही इज इक्वल टू पी अपॉन आर टी. आपल्याला एम, स्मॉल एम म्हणजे काय असतो? गिवन मास, कॅपिटल एम मोलर मास, व्ही व्हॉल्यूम, पी प्रेशर, आर गॅस कॉन्स्टंट, टी टेम्परेचर, हे माहिती आहे बरोबर. मग आता बघा, डेन्सिटीचं रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे स्टुडंट. व्हॉट इज डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम. इट इज अ रेशो ऑफ मास अँड व्हॉल्यूम. ओके, मग डेन्सिटी म्हणजे काय असतो? हा मास अपॉन व्हॉल्यूम असतो बरोबर. एम अपॉन व्ही म्हणजे काय? डेन्सिटी. मग काय होईल? ते डी अपॉन एम होऊन जाईल ना तुमचं. मग बघा, आपण आता जो एम अपॉन व्ही दिसतोय आपल्याला लेफ्ट साईडला, त्या ठिकाणी आपण डीची किंमत टाकून देऊ. मग डी जर टाकला त्या ठिकाणी तर काय होईल तुमचं इक्वेशन? डी अपॉन कॅपिटल एम इज इक्वल टू पी अपॉन आर टी. बाकी सगळं सेम आहे तुमचं, पी अपॉन आर टी ॲज इट इज आहे. इकडे फक्त काय केलं? लेफ्ट साईडला जो स्मॉल एम अपॉन व्ही आहे तोच काय असतो तुमचा? डेन्सिटी असते ना. गिवन मास अपॉन व्हॉल्यूम इज कॉल्ड एज डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम रेशो म्हणजे काय? डेन्सिटी. मग ती डेन्सिटीची किंमत तिथे टाकली आपण, डी अपॉन कॅपिटल एम इज इक्वल टू पी अपॉन आर टी. ओके, मग त्या इक्वेशनला जर रिअरेंज केलं, जर आपण ह्या यमला त्याच साईडला ठेवलं, सॉरी, यमला समजा आपण राईट साईडला घेऊन गेलो आणि पी अपॉन आर टीलाचा इन्व्हर्स करून ह्या साईडला आणलं, लेफ्ट साईडला, तर ते इक्वेशन कसं एस्टॅब्लिश होईल तुमचं? कॅपिटल एम इज इक्वल टू डी आर टी अपॉन पी. ओके, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय, कोणतं रिलेशनशिप दाखवते आपल्याला? रिलेशनशिप बिटवीन मोलर मास ऑफ अ गॅस इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. मोलर मास ऑफ अ गॅस इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. अगोदर फक्त मोलर मासची रिलेशनशिप बघितली, आता मोलर मासची डेन्सिटीसोबतची रिलेशनशिप बघितली. ओके, काही नाही, सिम्पली फक्त आयडियल गॅस इक्वेशनचा यूज केला आहे आणि या इक्वेशनला डिराईव्ह केलं आहे. साधे साधे फॉर्म्युले फक्त आपल्याला माहिती पाहिजेत की नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास, आणि डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मागच्या इक्वेशनमध्ये आपण नंबर ऑफ मोल्सचा यूज केला, ह्या इक्वेशनमध्ये नंबर ऑफ मोल्सच्या फॉर्म्युल्याचा ॲज वेल ॲज डेन्सिटीच्या फॉर्म्युल्याचा यूज केला आणि हे नवीन रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली. कॅपिटल एम म्हणजेच मोलर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू गॅस कॉन्स्टंट आर इंटू टेम्परेचर डिवाइड बाय प्रेशर. ओके, प्रेशर ऑफ गॅस. पुढे बघा, फ्रॉम इक्वेशन नंबर 2
हे जे तुमचं इक्वेशन नंबर 2 भेटलं होतं आपल्याला या ठिकाणी, कुठलं, डी एम इज इक्वल टू पी अपॉन आर टी. ओके, ह्या इक्वेशनचं पुढे ॲप्लिकेशन दिलं बघा. फ्रॉम इक्वेशन नंबर 2, ॲट अ कॉन्स्टंट टी, प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डेन्सिटी. बरोबर, प्रेशर ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. ह्या इक्वेशन नंबर 2 वरून काय दिसतं आपल्याला की डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. बरोबर आहे ना, डी अपॉन एम इज इक्वल टू पी अपॉन आर टी. बरोबर, म्हणजेच डेन्सिटी इज इक्वल टू पी झाला ना. म्हणजेच त्याला इथं काय म्हटलं आपण, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. इक्वेशन 2 वरून आपल्याला असं दिसतंय की डेन्सिटी काय असते, प्रेशरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ओके स्टुडंट, त्याचं काही ॲप्लिकेशन नाही, पण एक जनरल आपल्याला ऑब्झर्वेशन सांगितलं त्यांनी की डेन्सिटी कशी असते, जनरली डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्रेशरला. गॅसवरती जितकं जास्त प्रेशर असेल तितका त्याचा व्हॉल्यूम कमी होतो ना, आणि व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे डेन्सिटी वाढणार ना त्याची. मास अपॉन व्हॉल्यूम रेशो वाढेल ना. व्हॉल्यूम कमी झालं, मास जे काही असेल ते असेल, बट त्याचं व्हॉल्यूम कमी झालं प्रेशर अप्लाय केल्यामुळे, म्हणजेच डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. साधी लॉजिकल गोष्ट आहे, ते त्यांनी इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये सांगायचा प्रयत्न केला, दुसरं काही नाही. ओके, आता हा एक शेवटचा लास्ट टॉपिक बघायचा आपल्याला आजच्या लेक्चरचा, आणि मग उद्याच्या लेक्चरमध्ये थोडंफार जे काही राहिलेले पॉईंट आहेत, रिअल गॅसेस, आयडियल गॅसेसमधला डिफरन्स काय असतो नेमका ते डिस्कस करू, आणि थोडेफार न्यूमरिकल्स घेऊ. मग तुमचं परवापासून नवीन चॅप्टरला सुरुवात होईल, 3 तारखेपासून. ओके, आजच्या लेक्चरचा हा शेवटचा टॉपिक आहे आपला, मोठा आहे थोडासा. हा टॉपिक संपला आपला की उद्याच्या लेक्चरला छोटासा 1-2 टॉपिक बाकी आपला. लिक्विड स्टेटचा पार्ट जो आहे किंवा क्रिटिकल टेम्परेचर ऑफ गॅसेस वगैरेचा पार्ट कट झालेला आहे सिलेबसमधून आपल्या 11वीच्या. त्याच्यामुळे आपण जितका गॅसेस स्टेटचा पार्ट महत्त्वाचा आहे तेवढा सगळा घेतो आहे. आणि मग उद्याच्या लेक्चरला थोडंफार जे काही बाकी असेल थेरॉटिकल पार्ट, डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बिटवीन रिअल गॅसेस, आयडियल गॅसेस, ते आणि न्यूमरिकल घेऊ. प्रत्येक प्रकारचं 1-2 जे फटाफट जितकं घेता येईल चांगल्या प्रकारे तितके 2-4 न्यूमरिकल घेऊ प्रत्येक टाईपचे, आणि हे चॅप्टर संपवू. परवापासून तुमचा नवीन चॅप्टरला सुरुवात होईल. ओके, तर बघा मग आपल्याला पुढचा टॉपिक सुरू करायचा आता, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर्स. आपण टोटल 4 लॉ आतापर्यंत बघितले, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवॅगॅड्रोज लॉ आणि गे-लुसॅक्स लॉ. ओके, आता हा एक नवीन लॉ आपल्याला बघायचा आहे, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर्स, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस. बरोबर, मग आता पार्शियल प्रेशर म्हणजे नेमकं काय ते बघा पुढे. मग बघा हा डाल्टन्स लॉ नेमका काय सांगतो, द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस, the total pressure of a mixture of 2 or more non-reactive gases is the sum of the partial pressures of individual gases in mixture. बरोबर, म्हणजेच काय, पार्शियल प्रेशर म्हणजे अर्धवट व्हॅल्यू, काहीतरी प्रेशरची अर्धी व्हॅल्यू, पार्शियल प्रेशर. ओके, पार्शियल म्हणजे कंप्लीट नसणं, थोड्याफार प्रमाणातली आपण त्याच्यातलं अमाऊंट घेतो आणि त्याच्यावरून ते प्रेशर काय असेल त्या थोड्या अमाऊंट ऑफ गॅसचं ते कन्सिडर करतो. ओके, द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ 2 or more non-reactive gases is the sum of the partial pressures of individual gases in the mixture. आता याचा अर्थ काय नेमका बघा, 1 मिनिट सांगतो मी तुम्हाला. बघा, द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस, 2 नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस एकत्र जर आले तर त्यांच्यात काही फरक पडणार नाही ना, त्यांच्या प्रेशर व्हॉल्यूममध्ये काही फरक पडणार नाही, कारण ते दोघं एकमेकांसोबत रिॲक्ट होणार नाहीत ना. मग त्यांचं प्रेशर किती असेल, 2 किंवा 3 किंवा 4, जे काही तुम्ही गॅसेस एकत्र कराल, नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस, जे की एकमेकांसोबत रिॲक्ट होणार नाहीत असे गॅसेस. ओके, त्यांचं प्रेशर किती असेल मग टोटल प्रेशर, तर त्यांचं टोटल प्रेशर कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण, दिस प्रेशर इज द सम ऑफ पार्शियल प्रेशर्स ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस इन अ मिक्सचर. मग त्यांचं जे काही पार्शियल प्रेशर असेल त्यांची सम म्हणजे त्यांची बेरीज म्हणजे काय असेल, त्या पूर्ण मिक्सचरचं प्रेशर असेल. ओके, मग O2 गॅस किती, समजा O2, CO2, N2 असे ठराविक प्रकारचे गॅसेसचं मिक्सचर घेतलं, ते एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला नको पाहिजेत फक्त. आता O2 जो आहे तो N सोबत रिॲक्ट होत नाही नॉर्मल कंडिशनला. हवेमध्ये तर नायट्रोजन आहे आपल्याला माहिती आहे, 78% नायट्रोजन गॅस आहे, पण तो रिॲक्ट होतो का ऑक्सिजनसोबत, नाही होत. बरोबर, का रिॲक्ट होत नाही, कारण नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, बॉन्ड एन्थॅल्पी त्याची जास्त असते. बरोबर, मग असे नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस जर एकत्र आले तर त्यांचं प्रेशर कसं कॅल्क्युलेट करायचं, सगळ्या गॅसेसचं एकत्र गॅसेस जर असतील, एका कंटेनरमध्ये 4-5 प्रकारचे गॅसेस एकत्र केले, मग त्यांचं प्रेशर काय असतं, त्यांचं टोटल प्रेशर
इट इज अ सम ऑफ पार्शियल प्रेशर्स ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस इन अ मिक्सचर. मग त्यांचं प्रत्येकाचं सेपरेट प्रेशर किती आहे ते यांची बेरीज म्हणजेच काय पी टोटल म्हणजे टोटल प्रेशर ऑफ गॅसेस. ऑक्सिजन किती प्रेशर एक्झर्ट करतो हे सेपरेट बघून घ्यायचं. ऑक्सिजन झाला, नायट्रोजन किती सेपरेट प्रेशर एक्झर्ट करतो ते बघून घ्यायचं. आणि मग त्या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला काय भेटेल, त्या मिक्सचरचं टोटल प्रेशर भेटेल. ओके. मॅथमॅटिकली हा जो डाल्टन नावाचा सायंटिस्ट आहे त्यांनी काय केलं, मग मॅथमॅटिकल रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली कोणासोबतची, ह्या टोटल प्रेशरची. पी टोटल इज इक्वल टू P1 P2 P3 ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. टोटल प्रेशर मिक्सचरचं कॅल्क्युलेट केलं त्यांनी बाय युझिंग पार्शियल प्रेशर्स ऑफ डिफरंट गॅसेस. मग पार्शियल प्रेशर काय घेतलं त्यांनी, P1 P2 P3 म्हणजे नंबर ऑफ गॅसेस. समजा फर्स्ट गॅसचं P1, सेकंड गॅसचं P2, थर्ड गॅसचं P3. फक्त काय पाहिजे, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काय पाहिजे, गॅसचं कॉन्स्टंट पाहिजे. ओके. वेअर P टोटल इज द टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर, वेअर P टोटल इज द टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर and P1 P2 P3 are partial pressures of individual gases 1 2 3 in the mixture. जे काही तुमचे 1 2 3 4 गॅसेस असतील त्यांचं प्रत्येकाचं सेपरेट जे काही प्रेशर असेल मिक्सचरच्या बाहेरचं प्रेशर, त्यांना आपण काय म्हटलं, P1 P2 P3 म्हटलं. ओके. मग अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन त्यांनी रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली आणि ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. ओके. नॉर्मली तर आपल्याला सांगता येतं की त्यांच्या पार्शियल प्रेशरची बेरीज म्हणजेच काय, टोटल प्रेशर. ओके. बट त्यांनी ते इक्वेशन एस्टॅब्लिश केलं आयडियल गॅसचा यूज करून. बघा, पी इज इक्वल टू NRT अपॉन व्ही. आयडियल गॅस इक्वेशनला मॉडिफाय केलं आहे थोडंसं. PV इज इक्वल टू NRT असतो ना तुमचं आयडियल गॅस इक्वेशन, त्याला थोडंसं काय केलं आपण इथं मॉडिफाय केलं. पी इज इक्वल टू ह्या व्हीला ह्या साईडला घेऊन गेलो, राईट साईडला. मग काय झालं, NRT अपॉन व्ही झाला. ओके. पी इज इक्वल टू NRT अपॉन व्ही. याच्यावरून काय कळतं आपल्याला, ह्या इक्वेशनवरून पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. ओके. पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. ह्या वरच्या इक्वेशनवरून आपल्याला कळतं आहे. बघा, हे खोडतो मी 1 मिनिट. द प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ गॅसेस इज प्रोपोर्शनल टू इट्स अमाऊंट इन दॅट ऑफ मिक्सचर. म्हणजेच एखाद्या गॅसचं प्रेशर किती असेल हे कशावरती डिपेंड करतं, तर त्याचं किती अमाऊंट आहे त्या मिक्सचरमध्ये, किती अमाऊंट ऑफ गॅस प्रेझेंट आहे, किती नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस प्रेझेंट आहे, हे ते इंडिकेट करतं ना. पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N म्हटलं ना आपण इथे. म्हणजेच काय, प्रेशर किती असेल एखाद्या गॅसचं हे कशावर डिपेंड करेल, त्याचं अमाऊंट किती आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत. ओके. मग तेच वाक्य दिलं आहे तिथे. बघा, द प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सचर ऑफ गॅसेस इज प्रोपोर्शनल टू इट्स अमाऊंट इन दॅट मिक्सचर. त्या गॅसचं नंबर ऑफ मोल्स किती प्रेझेंट आहेत त्याच्यावरती त्या गॅसचं प्रेशर डिपेंड करेल. ओके. दिस इम्प्लाइज दॅट द टोटल प्रेशर PT of a mixture of gases at a constant volume and temperature is equal to the sum of the pressures that of individual gases. म्हणजेच इंडिव्हिज्युअल गॅस किती प्रेशर एक्झर्ट करतोय त्यांची बेरीज म्हणजेच काय, PT. तुमचा PT म्हणजे टोटल प्रेशर ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ओके. मग त्याच्या ह्या म्हणण्यानुसार त्यांनी काय म्हटलं पुढे बघा, इक्वेशन एस्टॅब्लिश केलं. द पार्शियल प्रेशर्स ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. मग आयडियल गॅस इक्वेशनचा यूज करून आपण पार्शियल प्रेशर प्रत्येकाचं लिहिलं, प्रत्येक गॅससाठी P1 P2 P3 साठी. ओके. P1 P2 P3च्या किमती काय येतील आपल्याला माहिती. R कसं आहे, कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. बघा इथे फक्त काय बदलतं आहे, नंबर ऑफ मोल्स बदलणार आहेत ना. तिघी प्रकारचे जे गॅसेस असतील त्यांचे नंबर ऑफ मोल्स थोडीच सारखे आहेत, ते थोडीच आपण मोजून घेतलेत. त्यांचे तिघांचे नंबर ऑफ मोल्स वेगवेगळे राहतील, बरोबर. मग ती व्हॅल्यू फक्त चेंजिंग आहे. बाकी व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आपण वरतीच म्हटलं होतं कसं आहे, कॉन्स्टंट आहे. आणि R तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी कॉन्स्टंट असतो. आणि वरती आपण रिलेशन लिहिलंच होतं ना, P इज इक्वल टू NRT अपॉन व्ही. त्यातली चेंजिंग टर्म कोणती आहे, फक्त तुमची आता प्रत्येक गॅस वेगवेगळा गॅस असेल ना, त्याचं काय चेंज होणार आहे, फक्त नंबर ऑफ मोल्स वेगवेगळे असतील. बाकी ही जी टर्म आहे ही कॉन्स्टंट राहील ना तुमची, ही टर्म कशी राहील तुमची, कॉन्स्टंट राहील. ओके. मग P1 इज इक्वल टू N1 इंटू RT अपॉन व्ही, P2 इज इक्वल टू N2 इंटू RT अपॉन व्ही, P3 इज इक्वल टू N3 इंटू RT अपॉन व्ही. ओके. मग आता या तिघांची बेरीज करायची आपल्याला पुढे. प्रत्येकाचं पार्शियल प्रेशरची व्हॅल्यू लिहिली आपण अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. आणि आता त्यांची काय करणार आपण पुढे बेरीज करणार. समजा 3 गॅसेस घेतले असतील, इथं बघा इथे म्हटलेलं आपण अँड सो ऑन, किती गॅसेस असू शकतात, असं नाही की बाबा 3च राहतील, तुम्ही 10 पण घेऊ शकता, 20 पण घेऊ शकता, असं काही नाही. ठीक आहे. मग त्यांचं फक्त काय चेंज होणार आहे, प्रेशर चेंज होईल प्रत्येकाचं आणि नंबर ऑफ मोल्स चेंज होणार आहेत. बाकी टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि गॅस कॉन्स्टंट
मोल्सच्या व्हॅल्यू कशा असतात, सेमच असतात, फक्त नंबर ऑफ मोल्स चेंज होतील. आणि नंबर ऑफ मोल्स कशावरती डिपेंड प्रेशर कशावरती डिपेंड असतं, तर नंबर ऑफ मोल्सवरती. वरतीच आपण लिहिलं ना, पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. ओके, मग ह्या दोन टर्म फक्त चेंजिंग आहेत म्हणून त्यांना आपण P1 P2 P3 आणि N1 N2 N3 मेन्शन केलं. बाकी तर आयडियल गॅस इक्वेशनच लिहित आहे ना तुम्ही, P इज इक्वल टू NRT अपॉन V. ओके, मग बघा, पी टोटल इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे P1 प्लस P2 प्लस P3. मग त्या P1 P2 P3च्या किमती टाकल्या, N1 इंटू RT अपॉन V प्लस N2 इंटू RT अपॉन V प्लस N3 इंटू RT अपॉन V अँड सो ऑन. पुढे डॅश 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 दिली बघा पुढे, म्हणजे पुढे कितीही तुम्ही गॅसेसचं मिक्सचर घेऊ शकता असा अर्थ होतो त्याचा. मग याच्यातल्या चेंजिंग टर्म ज्या आहेत त्या एकत्र केल्या बघा, N1 प्लस N2 प्लस N3, आणि ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये ठेवली मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, ह्या ज्या चेंजिंग टर्म आहेत त्यांना एकत्र केलं, N1 प्लस N2 प्लस N3 ब्रॅकेटमध्ये, आणि ही जी टर्म आहे तुमची ही सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे ना, RT अपॉन V RT अपॉन V RT अपॉन V, त्याला बाहेर ठेवलं. ओके, मग याच्यावरून काय तुमचं इक्वेशन बनेल, RT अपॉन V N1 प्लस N2 प्लस N3 म्हणजेच काय, N टोटल. जसं P टोटल म्हणताय तुम्ही, तसं नंबर ऑफ मोल्स पण काय कराल तुम्ही, एकत्र कराल ना, N टोटल कराल. मग टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय, N टोटल इंटू RT अपॉन V असं बनेल मग ते इक्वेशन. ओके, बघा आता पुढे नेमकं काय रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली त्यांनी, याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं. खाली सरकू आपण आता बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस. आता हे जे इक्वेशन इथे आपण एस्टॅब्लिश केलं ना, RT अपॉन V इंटू N टोटल, याचं पुढे काम आहे आपल्याला आता खालच्या स्टेपमध्ये. बघा, मग आता मोल फ्रॅक्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सचर इज गिवन बाय इक्वेशन. मोल फ्रॅक्शन सोल्युशन नावाचं चॅप्टर आहे तुम्हाला पुढच्या वर्षी, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टर्म तुम्ही शिकता. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, एखाद्या गॅसचं किती, एखाद्या गॅसचं किंवा एखाद्या सोल्यूटचं किती अमाऊंट आहे एखाद्या मिक्सचरमध्ये, ते कॅल्क्युलेट करतो आपण मोल फ्रॅक्शनने. ओके, मोल फ्रॅक्शन एक्सने डिनोट करतात त्याला, कॅपिटल एक्सने. त्याला कॅल्क्युलेट करायसाठी काय केलं जातं, समजा तुम्हाला पहिल्या गॅसचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, X1 म्हणू त्याला आपण. मग त्याचं मोल फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करणार, त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स, N1 प्लस N2 प्लस N3 अँड सो ऑन. ज्याचं कोणाचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं असतं त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवाइड टोटल नंबर ऑफ मोल्स, असा फॉर्म्युला आहे मोल फ्रॅक्शनचा. मग आपल्याला पहिल्या गॅसचं मोल फ्रॅक्शन सपोज कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय बनेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ फर्स्ट गॅस अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे सर्व जे काही गॅसेस आहेत त्यांचे टोटल नंबर ऑफ मोल्स. ओके, मग X1ची किंमत काय बनेल तुमची, X1 इज इक्वल टू N1 अपॉन N टोटल. ओके, मग आता काय करू आपण, जे फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे मागच्या स्लाईडवरती होतं, ते मागच्या पेजवरती होतं ते इक्वेशन आणि आताचं जे इक्वेशन आपण डिराईव्ह केलं फोर्थ नंबरचं N1 अपॉन N टोटल, याचा यूज करून एक नवीन रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली. बघा, आपण लिहिलं होतं ना N इज इक्वल टू PRT अपॉन V, तेच आहे, फक्त आता इथे नंबर ऑफ मोल्स कोणाचे आहेत, पहिल्या गॅसचे आहेत, प्रेशर कोणाचे आहे, पहिल्या गॅसचे. ओके, मग त्या व्हॅल्यू तिथे पुटअप करू आपण. N1ची किंमत काय भेटेल तुम्हाला, N1 अपॉन N टोटल, बरोबर. मग ते रिलेशनशिप एस्टॅब्लिश करून आपण काय केलं बघा, एक मिनिट, इथे थोडी लिंक लागत नाही आहे. तर हे तुमचं इक्वेशन नंबर 3 आहे. इक्वेशन नंबर 4 आपण घेतलं मोल फ्रॅक्शनचं N1 अपॉन N टोटल, आणि इक्वेशन नंबर 1 जे आहे ना स्टुडंट, ते आपलं मागच्या पेजवरती होतं. हे बघा, P इज इक्वल टू NRT अपॉन V, हे इक्वेशन नंबर 1 आपण यूज करतो आता इथं. मग इक्वेशन नंबर 1मध्ये जर समजा ह्या किमती पुटअप केल्या आपण, तर आपल्याला नवीन रिलेशनशिप भेटतं कुठलं, N टोटल इज इक्वल टू P टोटल इंटू RT अपॉन V. ओके, म्हणजेच तुमचं जे काही P टोटल असेल त्या P टोटलसाठी सगळी आपली धडपड चालू आहे, त्याचं रिलेशनशिप आपण फाइंड आउट करतो. ओके, मग N टोटल इज इक्वल टू P टोटल इंटू RT अपॉन V हे रिलेशनशिप भेटलं. ओके, मग N1 अपॉन N टोटल इज इक्वल टू काय असतं, X1 असतं, आपण मगाशीच डिराईव्ह केलं. मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट गॅस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ फर्स्ट गॅस अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस, जेवढे कोणते गॅसेस असतील मिक्सचरमध्ये तेवढ्या सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स. मग इज इक्वल टू काय रिलेशनशिप भेटेल आपल्याला, P टोटल काय असतो, P1 अपॉन P टोटल. ओके, मग ते जर रिलेशनशिप तुम्ही बघितलं तर काय भेटेल आपल्याला, P1 इज इक्वल टू, ह्या इक्वेशनला जर सॉल्व केलं, P1 इज इक्वल टू काय भेटेल, X1 इंटू P टोटल. X1 इंटू P टोटल. तुम्ही जेव्हा नोट्स लिहा तेव्हा नीट बघून लिहा, सॉल्व करताना तुमचा मॅथमॅटिकल पार्ट आहे,
नीट समजून घेऊन लिहायचा प्रयत्न करा, काही विशेष नाही आहे, तुम्हाला इझिली कळेल, ते साधं मॅथमॅटिकल लॉजिक आहे त्याच्यामध्ये. जर नाहीच काही कळलं तर मला तुम्ही एनी टाईम विचारू शकता. ओके, तर अशा प्रकारे आपण हे कुठली रिलेशनशिप बघितली स्टुडंट, आपण हा बघितला डाल्टन लॉ ऑफ पार्शियल प्रेशर्स. मग कुठल्याही गॅसचं पार्शियल प्रेशर म्हणजे काय असतं, द पार्शियल प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ गॅसेस, जेवढे किती गॅसेस असतील तुमचे, 5 असतील 10 असतील, त्या सगळ्यांचं प्रेशर पी टोटल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस इन अ मिक्सचर. त्या गॅसचं स्वतःचं मोल फ्रॅक्शन P1 इज इक्वल टू X1, एक्स म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस, इंटू पी टोटल, सर्व गॅसेसचं प्रेशर. ओके, P2 इज इक्वल टू काय येईल, X2 इंटू पी टोटल अँड सो ऑन. P3 काय येईल, X3 इंटू पी टोटल. अशा प्रकारे आपण कुठल्याही गॅसचं पार्शियल प्रेशर म्हणजे काय असतं, त्याचं स्वतःचं मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. टोटल प्रेशर सगळ्या गॅसेसचं जे काही प्रेशर असेल ते. ओके, तर ह्या इक्वेशनला आपण म्हणतो डॉल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर्स. ओके, तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टुडंट काय काय बघितलं, आयडियल गॅस इक्वेशन डिस्कस केलं. आयडियल गॅस इक्वेशन काय होतं, आयडियल गॅस इक्वेशन इज PV इज इक्वल टू NRT. ओके, PV इज इक्वल टू NRT हे तुमचं आयडियल गॅस इक्वेशन डिस्कस केलं आपण. त्यानंतर पुढे मग आपण हा डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर डिस्कस केला. ठीक आहे, आयडियल गॅस इक्वेशन एकदा आपण नजर मारून घेऊ त्याच्यावरती पण. बघा, टाईम पण असाही झालेलाच आहे, काही टाईम बाकी असं पण गोष्ट नाही, 36-37 मिनटं होऊन गेलेले आहेत. तुमचं पहिल्यांदा PV इज इक्वल टू NRT रिलेशनशिप बघितली, त्यालाच आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो. त्याच्यानंतर आपण पुढे मोलर मासचं रिलेशनशिप बघितलं. मोलर मासचा यूज करून आपण रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली आयडियल गॅस इक्वेशनसोबत. आयडियल गॅस इक्वेशनचा यूज करून कंबाईन गॅस लॉ कसा असतो ते बघितलं. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. न्यूमरिकल सॉल्व करायसाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, उद्या बघू आपण. ओके, त्याच्यानंतर मग आपण रिलेशनशिप बघितली डेन्सिटी आणि मोलर मासमधली, डेन्सिटी मोलर मास अँड प्रेशरमधली रिलेशनशिप बघितली. ओके, M इज इक्वल टू DRT अपॉन P. ओके, डेन्सिटीचं मोलर माससोबतचं रिलेशन. ओके, त्यानंतर मग फायनली आपण हा डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर डिस्कस केला. तर काही विशेष नाही आहे, तुम्ही जेव्हा लिहाल नोट्स तेव्हा व्यवस्थित समजून घेऊन लिहा, नाही कळलं तर मला तुम्ही कधीही विचारू शकता. ओके, तर अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर संपवू. उद्याच्या लेक्चरमध्ये काही न्यूमरिकल्स घेऊ आणि परवापासून तुमचं नवीन चॅप्टरला सुरुवात होईल. ओके, थँक्यू.